चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 22 फेब्रुवारी गुरुवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग। बघा, आज गुरुवारीच पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर तो जो दिवस आहे तो आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून साजरा करत असतो। या योगाला अमृत योग असं देखील म्हटलं जातं। बघा, गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असतो। विशेष करून नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी, शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी, शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी हा योग विशेष महत्त्वाचा असतो। या दिवशी खरं तर आपण माता लक्ष्मीची, भगवान श्री हरिविष्णूंची आणि आपल्या गुरूंची सेवा करत असतो। कारण गुरुबळ मजबूत करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। खरं तर आजच्या दिवशी करावायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करावायचा एक विशेष उपाय सांगणार आहे। बघा, आजचा दिवस हा लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, घरात सुख, समाधान, आनंद आणण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा हा दिवस आहे आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी। जेव्हा घरातील नकारात्मकता संपेल, जेव्हा घरातील इडापिडा संपेल, जेव्हा घरात असलेला अवलक्ष्मीचा नाश होईल, म्हणजे घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल, तेव्हाच खरं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। बऱ्याच वेळा आपलं घर बाधित असतं, आपल्या घराची बांध घातलेली असते, घरात इडापिडा असते, घरामध्ये नकारात्मकता असते। अशा वेळेस जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा उपाय करत असाल तर त्या सेवा आपल्याला फळीस जात नाही, त्या सेवांचा लाभ होत नाही। मग आपण कमेंट करतो की ताई, मी खूप सेवा करते पण मला लक्ष्मीची प्राप्ती होत नाही, माझ्या घरात लक्ष्मी येत नाही। लक्षात घ्या, जर तुमच्या घरात अवलक्ष्मी असेल, तुमच्या घरात नकारात्मकतेचा वास खूप जास्त असेल तर तुमच्या घरात कधीच लक्ष्मीची कृपा होणार नाही, तुमच्या घरात कधीही माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला घराची बांध खुली करणं महत्त्वाचं आहे, घरातील अवलक्ष्मीचा नाश करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, म्हणजे कापरासोबत या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत। जर या वस्तू तुम्ही आज जाळल्या, या वस्तूंचा धूर तुम्ही जर घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये वास करत असणारी अवलक्ष्मी, नकारात्मकता, वाईट शक्ती ह्या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसात नष्ट होतील। आणि जेव्हा सगळ्या गोष्टी नष्ट होतील तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, घरात बरकत येईल, घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल, पती मुलांची प्रगती होईल, तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज सायंकाळी म्हणजे 5:30 नंतर ते 9:30च्या आतमध्ये आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। तसं तर मी तुम्हाला नेहमीच सांगते, रोज घरामध्ये कापूर हा जाळला पाहिजे। कापूर ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये क्षणात कितीही मोठी असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता, बाधा ही शोषली जाते। कापूर रोज घरात प्रज्वलित केल्याने घर नेहमी बांधमुक्त राहतं, घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मकता कधीच प्रवेश करत नाही। घरामध्ये असलेली जी काही बाधा, रोग, आजारपण असेल हे सगळं काही कापराच्या धुराने नष्ट होतं। पण आपण खूप बिझी असतो, आपल्याला रोज काही उपाय करणं जमत नाही। मग विशेष तिथी आणि विशेष मिती असते त्या दिवशी तरी आपल्याला हे उपाय करणं आवश्यक असतं। बघा, 5:30 ते 9:30च्या आतमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। यासाठी आपल्याला एक छोटीशी वाटी, मातीची पंटी वगैरे घ्यायची आहे, त्यामध्ये 7 मोजून कापराच्या वड्या घालायच्या आहेत। कापूर पेटवायचा आहे, पेटच कापूर ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये उजव्या किंवा डाव्या हातामध्ये आपल्याला 7 तमालपत्र घ्यायचे आहेत, मोजून 7 तमालपत्र, ज्याला तेजपत्ता असं देखील म्हणतो, आणि त्यासोबत 7 अख्ख्या काळ्या मिरी घ्यायच्या आहेत। या 2 वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची आहे। ठीक आहे, या 3 वस्तू दोनही हातामध्ये डिव्हाइड करायच्या आहेत।
4 तमालपत्र इथे ठेवा, 3 तमालपत्र इथे ठेवा, थोडीशी मोहरी इथे, थोडीशी मोहरी इथे, थोडेसे काळे मिरी या हातात, थोडेसे काळे मिरी या हातात, अशा दोनही हातांमध्ये तुम्हाला ह्या वस्तू डिवाइड करून घ्यायच्या. बाजूला कापूर पेटतात ठेवून द्यायचा आहे. घरामधील असा एखादा व्यक्ती असेल जो खूप कलह करतो किंवा तुमच्या पतीला यशच मिळत नाही, तुमच्या मुलांची प्रगतीच होत नाही, तर त्या व्यक्तींना एका ठिकाणी बसायला सांगा. ठीक आहे. त्यानंतर या दोनही वस्तू तुम्हाला त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायच्या आहेत. अशा पद्धतीने 7 वेळा वरपासून खालपर्यंत जातील, राऊंडने तुम्हाला अशा उतरवून घ्यायच्या आहेत. घरातील सगळ्या सदस्यांवरून तुम्ही उतरवू शकतात, एक सदस्यावरून उतरवू शकतात. वेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही. ज्या हातात वस्तू घेतलेल्या आहेत त्याच वस्तू तुम्ही कितीही सदस्यांवरून उतरवू शकतात. उतरवून झाल्या की त्यानंतर घरातल्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला या वस्तू स्पर्श करायच्या म्हणजे टच करायच्या आहेत. त्यानंतर घराचा जो मेन प्रवेशद्वार आहे या मुख्य दरवाजावरून देखील तुम्हाला या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. सगळीकडून उतरवून झाल्या की त्यानंतर जो पेट्टा कापूर आपण ठेवलेला आहे त्या पेट्ट्या कापरामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. वस्तू टाकल्याबरोबर ह्या सगळ्या वस्तू तडतडायला लागतील, प्रज्वलित होतील आणि याचा संपूर्ण धूर जो आहे तो तुमच्या घरभर व्हायला सुरुवात होईल. धूर झाल्यानंतर लगेचच हा धूर घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा. फिरवत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा जप करू शकतात. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात किंवा फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करू शकतात. ठीक आहे. तुम्हाला जो मंत्र येत असेल, तारक मंत्रही म्हटला तरी चालेल, त्या मंत्राचा जप करत संपूर्ण घरभर याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. जेव्हा हे जळून पूर्ण खाक होईल म्हणजे याची राख होईल, तेव्हा ही जी राख आहे ही राख तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहे. दक्षिण दिशेला फेका किंवा घराच्या समोर एखादं काटेरी वगैरे झाड असेल त्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल. घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे, त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर देवघराच्या समोर एक अख्खा व्यवस्थित असणारा कापूर आणि त्याच्यासोबत 7 लवंग प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व केल्यानंतर जेव्हा घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एक मातीची पंटी किंवा कापराचं भांडं किंवा एक वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एक कापराची वडी टाका, 2 टाकल्या तरीही चालतील आणि त्याच्यावरती 7 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आणि याचा धूर फक्त देवघराच्या समोर तुम्हाला करून ठेवायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता संपेल, घराची बांध खुली करेल, घरामध्ये कलह असतील तर ते थांबवेल, तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती करेल. खरं तर काळी मोहरी असेल, तमालपत्र असेल किंवा मग काळी पिवळी मोहरी असेल, तमालपत्र असेल किंवा मग काळे मिरी असेल, ह्या 3ही गोष्टी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा तुम्ही या वस्तू तुमच्या हातात घेऊन मुलांवरून, पतीवरून, घरावरून उतरवाल तेव्हा तुमच्या पतीमध्ये, तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या घरामध्ये असलेली सगळी निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा ह्या वस्तूंमध्ये शोषली जाईल. जेव्हा बाजूला पेटता असणाऱ्या कापरामध्ये या वस्तू तुम्ही टाकाल त्या क्षणात तुमच्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही सगळी काही त्या आगीमध्ये जळून खाक होईल. जेव्हा तुम्ही याचा धूर संपूर्ण घरभर कराल तेव्हा घरातील कानाकोपऱ्यांमध्ये शिल्लक राहिलेली किंवा असलेली जी अवलक्ष्मी आहे ती अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर त्या धुरासोबत तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल. आणि जेव्हा तुम्ही हे सर्व घराच्या बाहेर फेकून द्याल ही राख वगैरे आणि घरामध्ये जेव्हा स्वच्छ सुंदर हातपाय धुवून प्रवेश कराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल, घरातील वातावरण प्रसन्न होईल. जेव्हा अवलक्ष्मीचा नाश होईल, जेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होईल तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. जेव्हा घरात पुन्हा तुम्ही याल, लवंग आणि कापूर प्रज्वलित कराल. बघा, लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे आणि आज माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करून घरात याल आणि कापरासोबत लवंग जाळाल तेव्हा त्याच्या धुराने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. अडलेला उडलेला जो काही पैसा असेल तो तुमच्या मार्गाने परत येईल. घराची बांध खुली होईल, ज्यामुळे घरामध्ये प्रसन्नता, सुख, समृद्ध, ऐश्वर यांची प्राप्ती होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आजच्या सायंकाळी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.